ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या 110व्या पुण्यतिथी सोहळ्याला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे। या सोहळ्यानिमित्त नेहमीप्रमाणे आजही श्रींचा पालखी सोहळा ग्रामप्रदक्षिणेसाठी काढण्यात आला। आजच्या या मिरवणुकीत भाविकांबरोबरच शाळकरी मुलांच्या सहभागाने रंगदांडी होती। नवचैतन्य हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी साकारलेले श्रीराम, सीतामाई तसेच राधाकृष्णांच्या वेशभूषेतील पात्रांनी सर्वांनाच आकर्षित केलं होतं। या मिरवणुकीसमोर विद्यार्थ्यांचा लेझिम व झांज पथकाने भाविकांमध्ये अधिकच उत्साह संचारला होता। नवचैतन्य हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी टाळाच्या साथीने भजनाच्या ठेक्यावर धरलेला ताल अधिकच आकर्षक ठरला होता। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्राचार्य SC अहिवळे व शिक्षकांनी परिश्रम घेतले। चैतन्य महाराजांच्या पालखीनिमित्त या उत्सवात नवचैतन्य हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झालेले आहेत। त्यांच्यामधला उत्साह हा ओसंडून वाहताना आपल्याला दिसेल। अतिशय चांगल्या पद्धतीने लेझिम पथक, झांज पथक आणि टाळ घेऊन वारकरी सारखं या ठिकाणी विद्यार्थी या उत्सवामध्ये सहभागी आहेत। या निमित्तानं मी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो। नमस्कार, आम्ही नवचैतन्य हायस्कूल गोंदवले बुद्रुक या शाळेचे विद्यार्थिनी आहोत। आम्ही श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त वेगवेगळी वेशभूषा केलेली आहे। मी राम बनलेली आहे, ही सीता, ही राधा आणि तो कृष्ण। आम्ही श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यामध्ये सहभागी झालो आहोत। त्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे।